शेजारी भावड्याच्या प्लॉटला इथरेल मारलं मग आपणही मारायचं, त्यानं 3 मारलं म्हणून आपण 3च मारायचं, हे एकदम चुकीचं आहे बरं का. तर जे हरी माऊली रामराम मंडळी, आज बाळू अण्णाच्या बागातून आहे ना आपण दुसऱ्या प्लॉट मध्ये चाललोच होतो, तेवढ्यात आहे ना बाळू अण्णाचं नाईचं आहे ना चालू होतं इकडं नॉर्मल थोडंसं गवळ उतरले तरी त्याचे ना काढायचं काम चालू आहे बरं का. पिशवी मध्ये पाहतो नाही व्हिडिओ नाही टाकायचं, पाहू अन्नाचं काम पाहिलं ना कसं आहे, पिशवी मध्ये एवढं गवळ टाकून. आमचे बाळू अण्णा असे शेतकरी ह्या ज्या छाटलेल्या काड्या आहे ना खरडच्या काड्या बरं का, मग अण्णांनी ना वावराच्या बाहेर अजिबात काढेल नाही. आणि आता त्या फायदा असा होतो का जमिनीचा आहे ना सेंद्रिय कर्ब वाढायला मदत होते. मग आहे ना अण्णाचं सांगावं, तुमचं अण्णा वय किती आहे? 66. आणि चालू वर्ष कोणाला माल द्यायला होता आपण? पोराट्याला. हां कंपनीचं नाव ध्यानात नाही अण्णाच्या, पण आहे ना सुधाकर आणि थॉम्सन व्हरायटी एकच नंबर प्लॉट राहते दरवर्षी बरं का. अण्णा डॉक्टर आहे का तुमच्याकडे? नाही. कसं आहे अण्णा आहे ना अण्णाच्या हिशोबानं पावडरी बिवडरी मारत्या, डॉक्टर नाही काही नाही. ते काय झालं आजकालचे लोक BSc ॲग्री झाले आणि त्याला डॉक्टर लागत, तेव्हा अन्नाची पत्ती बित्ती पाणी जास्त तुंबत नसेल ना मग अशा प्लॉटला ना तुम्ही नक्की इथरेल मारा. मग इथरेलचं प्रमाण आहे ना बागेच्या पानावर अवलंबून आहे. मग तुमचं 70% पानं आहे का 50% पानं आहे, मग त्यानुसार आहे ना जर चांगली पानं असेल तर तुम्ही 3 मिलियन स्प्रे घ्या, आणि पानं जर कमी असतील तर 2च. होळी पाऊस कधी येणार आहे नक्की पाहायचं, आणि ना निदान 4 तास तरी आपल्याला ना पाऊस आला नाही पाहिजे. आणि आता फॉलो करून जा.